नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की भारतीय समाजात स्त्रीचं स्थान किंवा स्त्रीचं स्टेटस काय आहे. त्या अंतर्गत आपण 3 कालखंड अभ्यासले की वैदिक कालखंडात स्त्रीचं काय स्थान होतं समाजात, नंतर वैदिक कालखंडानंतरचं स्त्रीचं असलेलं समाजातील स्थान आणि आजच्या घडीला किंवा आजचं स्त्रीचं स्टेटस किंवा समाजात तिचं काय स्थान आहे त्याविषयीचा ऊहापोह आपण मागील व्हिडिओमध्ये केला. ह्या व्हिडिओमध्ये आपण स्त्रियांवरील होणारे अत्याचार कोणत्या प्रकारचे आहेत त्याविषयी आपण अभ्यास करणार आहोत. बरोबर. आता स्त्रियांवरील अत्याचार ह्या शब्दाशी आपण खूप असे परिचित आहोत. बरोबर. तर स्त्रियांवर कोणत्या प्रकारचे अत्याचार केले जातात, स्त्रीला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते त्याविषयी आपण अभ्यासणार आहोत. आता मी मगाच म्हटलं की अत्याचार ह्या शब्दाशी आपण खूप असं परिचित आहोत. मग या अत्याचाराचा अर्थ तरी काय, म्हणजे स्त्रियांवरील अत्याचार त्याचा अर्थ आपण बघूया की 1993 युनायटेड नेशन्सने एक व्याख्या केलेली आहे. ती व्याख्या म्हणजे अशी की स्त्रियांच्या इच्छेविरुद्ध, त्यांच्या मनाविरुद्ध काही कृती करण्यास भाग पाडणे, त्यांची संमती नसताना देखील त्यांना एखादी कृती करण्यास भाग पाडणे की जेणेकरून त्यांना शारीरिक तसेच मानसिक धक्का बसेल किंवा शारीरिक तसेच मानसिक इजा पोहोचेल. त्याला काय म्हटलं जातं? हिंसाचार किंवा अत्याचार. थोडक्यात म्हणजे काय की स्त्रीला शारीरिक इजा होईल किंवा मानसिक धक्का बसेल अशा पद्धतीचं वर्तन करणं म्हणजेच अत्याचार किंवा हिंसाचार. आपण त्याला इंग्लिशमध्ये व्हायलन्स असं म्हणतो. आता स्त्रियांवरील अत्याचाराचे वर्गीकरण जे आहे ते 3 प्रकारांमध्ये केलं जातं. पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे कुटुंबाच्या अंतर्गत होणारा हिंसाचार. त्याला आपण डोमेस्टिक व्हायलन्स असं म्हणतो. डोमेस्टिक व्हायलन्स किंवा कौटुंबिक अत्याचार किंवा कौटुंबिक हिंसाचार आपण असं त्याला म्हणतो. मग एक मिनिट. तर कुटुंबामध्ये स्त्रियांवर कुठल्या प्रकारचे अत्याचार होतात किंवा स्त्रीला कुटुंबात कोणत्या प्रकारच्या अत्याचारांना सामोरं जावं लागतं ते आपण बघूया. हुंड्यासाठी बऱ्याच स्त्रियांचा छळ केला जातो. बरोबर. नंतर स्त्रियांना कुटुंबामध्येच बऱ्याचदा वाईट वागणूक ही मिळते. सुनेला तर बऱ्याच कुटुंबांमध्ये त्रास दिला जातो, प्रश्न नाही. 2 सुनांमध्ये तुलना केली जाते, सून व मुलगी यांच्यामध्ये तुलना केली जाते. परंतु बऱ्याचदा एखाद्या जोडप्याला जर 2 मुलीच असतील किंवा 3 मुली असतील तर तशा वेळेस पण केवळ मुलगा नाही म्हणून त्याचा वचपा किंवा तो त्रास मुलींना दिला जातो. बरोबर. तो पण एक कौटुंबिक छळाचाच एक प्रकार आहे. नंतर घरातील सभासदांकडूनच सतत निंदा, नालस्ती इत्यादी प्रकारचा त्रास. मी आता मगाच तुम्हाला 2 बहिणींचं उदाहरण दिलं. मग त्याच्यात पण दोघींमध्ये सारखी तुलना होत असते किंवा आत्या, काका, काकू वगैरे हे जवळचे जे नातेवाईक असतात ते दोघींमध्ये तुलना करत असते. बघ ती किती हुशार आहे, ती किती दिसायला सुंदर आहे, तिचं नाक असं आहे किंवा तुझं नाक अशा रंग असा आहे, अशा पद्धतीने. तो सुद्धा म्हणजे व्हायलन्सचाच तो एक प्रकार आहे, कौटुंबिक हिंसाचाराचाच प्रकार आहे. किंवा काही कुटुंबांमध्ये मुलगा व मुलगी ह्यांच्यामध्ये भेद केला जातो. मुलाच्या बाबतीत नेहमी एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवला जातो आणि मुलींच्या बाबतीत बऱ्याचदा नकारात्मक दृष्टिकोन ठेवला जातो. मुलाला बऱ्याचदा इझिली कुठल्याही गोष्टीला हो म्हटलं जातं. मुलींच्या बाबतीत मात्र बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत नकारघंटा असते. ते सुद्धा कशामध्ये येतं? कौटुंबिक अत्याचाराच्या अंतर्गत येतं ते. नंतर संपत्तीतील हिस्सा देण्यास नकार देणे. जर एखाद्या बहिणीने जर वडिलांच्या संपत्तीमध्ये जर हिस्सा मागितला किंवा तसा प्रस्ताव ठेवला तर भाऊ तिच्याशी वाईटपणा घेतो. बरोबर. मग बहिणीला वाटतं की अरे वाईटपणा घेण्यापेक्षा नकोच ना, आपल्याला काहीच नको, फक्त 2 दिवस भावाकडे
मायेनं आपला आदर सत्कार मिळेल असं 2 दिवस तिथे जायला मिळालं तरी पुष्कळ, अशा पद्धतीने. बरोबर. नंतर उपासमार व मारहाण हे जे आहे हे बऱ्याच कुटुंबांमध्ये कॉमन आहे हा फीचर, उपासमार व मारहाण. नंतर कायद्याने दंडनीय अत्याचार हा दुसरा प्रकार आहे. ह्याच्यामध्ये काय की कायद्याने जे काही किंवा फौजदारी स्वरूपाचे काही अत्याचार केले जात असतात, की त्याच्यामध्ये की तो अत्याचार केला तर त्याच्यासाठी खूप मोठी शिक्षा आहे असं समाजाला माहीत असूनही त्या स्त्रीवर किंवा मुलींवर तसे अत्याचार हे केले जातात. आता उदाहरणार्थ विनयभंग आणि बलात्कार ह्याच्यासाठी खूप मोठी सजा आहे, कायद्याने गुन्हा आहे. तरी देखील आपण जर रोजचे वर्तमानपत्र उघडले, बातम्या ऐकल्या, बातम्या पाहिल्या, तर पहिल्या पानावर किंवा पहिली बातमी ती असेल की 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला किंवा 60 वर्षांच्या आजीबाईचा विनयभंग करण्यात आला, अशा पद्धतीने. नंतर अपहरण आणि खून, नववधूला जाळणे, ही पण नववधूला जाळणे किंवा एखाद्या नववधूने समजा म्हणजे लग्नामध्ये जी काही बोलणी झालेली असेल की हुंड्याची बाकीची रक्कम आम्ही इतक्या इतक्या कालावधीत परत करू, असं जर वधूपित्याने जर वरपित्याला ते आश्वासन दिलेलं असेल आणि वधूपिता जर ते आश्वासन वेळेवर पाळू शकला नाही तर त्याचा त्रास त्या नववधूला होतो. आणि बऱ्याचदा काय होतं की एकतर ती नववधू त्रासाला कंटाळून स्वतः आत्महत्या करते किंवा तिला मारून टाकलं जातं वगैरे. नंतर छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणे, मग आज सांगितलं. स्त्रियांची विक्री किंवा लिलाव. तुम्ही जर वर्तमानपत्रे बघितली, मागच्या हप्त्यातलं जर एक वर्तमानपत्र बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की एकट्या मुंबईमध्ये स्त्रियांना व मुलींना पळवून नेण्याचं प्रमाण खूप मोठं आहे. बऱ्याचदा काही स्त्रिया किंवा मुली घरच्यांच्या कंटाळाला त्रासून घरातून बाहेर पडतात किंवा त्यांना वेगळ्या पद्धतीने किडनॅप केलं जातं. ही अतिशय मोठी एक दुर्दैवी बाब आहे खरं म्हणजे. मग पुढे त्या बऱ्याचशा स्त्रियांचा पुढे किंवा बऱ्याचशा मुलींचा पत्ताच लागत नाही. आता तिसरा प्रकार आहे स्त्रियांवरील अत्याचाराचा, तो म्हणजे सामाजिक अत्याचार. मग ह्याच्यामध्ये कोणते प्रकार येतात? तरुण विधवेला सती जाण्यास बळजबरीने सांगणे. सती प्रथा, त्याच्याविषयी पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये त्याच्याविषयी भाष्य केलेलं आहे. भारतामध्ये शेवटची केस आय थिंक 1984ला की 85ला शेवटची केस नोंदवली गेली, राजकुवर म्हणून राजस्थानात. बरोबर. तर त्या तरुण विधवेला अक्षरशः चितेमध्ये ढकलून देण्यात आलं होतं. त्यावेळेस मग तेथील म्हणजे लोकल गव्हर्मेंट, नंतर स्टेट गव्हर्मेंट, सेंट्रल गव्हर्मेंट यांनी खूप मोठ्या प्रमाणावर आवाज उठवला, NGOजने आवाज उठवला. आणि मग नंतर सतीप्रथेविरुद्धचा सतीप्रथेविषयीचा जो काही कायदा आहे तो स्ट्रिक्ट फॉलो करण्यात आला. जी राजकुवर होती की जी सती गेली होती राजस्थानमध्ये 1984-85च्या काळात, तर तिचं आजही राजस्थानमध्ये कुठल्या तरी खेडेगावात मंदिर आहे. बरोबर. तर तरुण विधवेला सती जाण्यास बळजबरीने सांगणे, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ हा सुद्धा एक कॉमन अत्याचार झालेला आहे की बऱ्याच ठिकाणी स्त्रियांना लैंगिक छळास म्हणजे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळास सामोरे जावे लागते. मग ते क्लास 1 ऑफिसर असो किंवा घरकाम करणारी स्त्री असो. नंतर सार्वजनिक वाहतूक व इतर ठिकाणी टोमणे मिळणं किंवा आपण एक म्हणतो ना आपण काय विनयभंग करणं किंवा लैंगिक टोमणे मारणं हे पण सर्रास चालू असतं. नंतर स्त्रियांविरुद्ध कोर्टात खोटी साक्ष देणे. हे बऱ्याच वेळा काय होतं, एखादी एकटी स्त्री राहत असेल, मग ती विधवा असेल किंवा नवऱ्यापासून तिने घटस्फोट घेतलेला असेल, तर अशा वेळेस त्या स्त्रीविरुद्ध खोटी साक्ष दिली जाते सासरच्यांकडनं आणि तिची प्रॉपर्टी असते ती बळकावून घेतली जाते किंवा तिच्याकडनं मुलांचा ताबा तिच्याकडून हिसकावून घेतला जातो अशा पद्धतीने. नंतर तरुण स्त्रियांचा म्हणजे विनयभंग करणे किंवा चावट चेष्टा मस्करी करणे इत्यादी. हे काय आहेत मित्रांनो, हे स्त्रियांवर अशा पद्धतीचे हे
अत्याचार होत असतात किंवा हिंसाचार होत असतात. स्त्रियांवर होणाऱ्या हिंसाचाराचे किंवा अत्याचाराचे जे वर्गीकरण आहे ते 3 गटामध्ये केलेलं आहे. पहिला गट काय आहे? कौटुंबिक अत्याचार किंवा त्याला कुटुंबाच्या अंतर्गत होणारे अत्याचार म्हणतो आपण. दुसरे सामाजिक अत्याचार वगैरे, अशा पद्धतीने हे 3 गट आहेत. त्या 3 गटांच्या अंतर्गत स्त्रियांवर अत्याचार हे होत असतात. आता आपण बघूया पुढचं की अत्याचार कोण करतं स्त्रियांवर किंवा अत्याचारास कोणत्या व्यक्ती जबाबदार असतात. एक सर्वे केला गेला मित्रांनो, त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की 60% स्त्रियांवर जे अत्याचार होतात ते 60% स्त्रियांवरील अत्याचार हे तिच्या ओळखीच्या व्यक्तींकडून होत असतात. जे 60% स्त्रियांवरील अत्याचार हे तिच्या ओळखीच्या व्यक्तीकडून होत असतात. मग ते कुटुंबातील असेल किंवा कुटुंबातील कोणी लांबचे नातेवाईक असेल, अशा पद्धतीने. आणि 40% अत्याचार हे की ज्यांना ओळखत नाही किंवा अपरिचित व्यक्तीकडून होत असतात. आता अशा पद्धतीने मित्रांनो आपण मग बघितलं की स्त्रियांवर कशा पद्धतीचे अत्याचार केले जातात आणि अत्याचारास कोणत्या व्यक्ती जबाबदार असतात. आता आपण पुढचा उपमुद्दा बघूया, तो म्हणजे भारतीय स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रकार किंवा भारतीय स्त्रीला कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते किंवा भारतीय स्त्रीला कोणत्या प्रकारच्या समस्येला तोंड द्यावे लागते हे आपण इथे बघणार आहोत. आता बघा मित्रांनो, भारतीय संविधानाने भारतीय स्त्रीला मूलभूत हक्क बहाल केलेत, बरोबर. नंतर स्त्रीच्या सामाजिक आर्थिक सुरक्षेसाठी विविध कायदे बनवलेत, बरोबर. तरी देखील भारतातील स्त्रीला विविध प्रकारच्या अत्याचारांना सामोरे जावे लागते. आपण वर बघितलं की कोणत्या कोणत्या प्रकारच्या अत्याचारांना भारतीय स्त्रीला सामोरे जावे लागते, बरोबर. बघा, काही अत्याचारासाठी इतका मोठा म्हणजे अगदी नॉन बेलेबल गुन्हे आहेत ते, तरी देखील ते अत्याचार हे होत असतात, बरोबर. मग कोणत्या कोणत्या प्रकारच्या समस्येला भारतीय स्त्री तोंड देत असते ते आपण बघूयात. पहिली समस्या किंवा पहिला प्रकार जो आहे तो आहे भारतीय समाजात स्त्रीला कनिष्ठ दर्जा दिला जातो, बरोबर. म्हणजेच तिचं स्थान हे समाजामध्ये दुय्यमच आहे. बऱ्याचदा बघा आपण म्हणतो की बऱ्याच कुटुंबांमध्ये स्त्री पुरुषापेक्षाही जास्त शिकलेली असते, बऱ्याचदा पुरुषापेक्षाही तिला पगार जास्त असतो, तरी देखील त्या स्त्रीला दुय्यम दर्जा दिला जातो. तरी देखील ती स्त्री आपला पगार म्हणजे तिच्या स्वतःच्या पगारी ती वापरू शकत नाही किंवा त्या पगारावर तिचा अधिकार नसतो. तो पगार एक तर सासऱ्याच्या हातात द्यावा लागतो किंवा नवऱ्याच्या हातात द्यावा लागतो. ही बऱ्याचशा भारतीय कुटुंबातील स्त्रियांची ही अवस्था आहे. बऱ्याच स्त्रियांना इच्छा नसतानाही नोकरी करण्यास भाग पाडले जाते. बऱ्याच स्त्रियांना इच्छा असूनही त्यांच्या घरचे सासरचे लोक त्यांना नोकरी करू देत नाहीत. मुलीमध्ये शिक्षणाचं कॅलिबर असूनही बऱ्याचशा मुलींना शिक्षण दिलं जात नाही. नंतर मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला की मुलीचा जर गर्भ असेल तर त्या मुलीला गर्भातच मारून टाकलं जातं, बरोबर. पहिल्या मुलीचं स्वागत मोठ्या आनंदाने केलं जातं, परंतु दुसऱ्यांदा ती स्त्री जर प्रेग्नंट असेल तर तिला घरचे म्हणजे मुलगी आहे की मुलगा आहे पोटात ते चेक करण्यास तिला भाग पाडतात. लिंगनिदान चाचणी करण्यास भाग पाडतात. आणि त्यात जर मुलीचा गर्भ असेल तर त्याला आतल्यात मारून टाकलं जातं, ॲबॉर्ट केलं जातं मुलीच्या गर्भाला. म्हणजे आणि हे जे प्रमाण आहे स्त्री भ्रूण हत्या किंवा मुलीचा गर्भ जो असेल तो
ॲबॉर्ट करणं हे सुशिक्षित कुटुंबांमध्ये, मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये हे खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तर हे काय आहेत अशा पद्धतीने आणि ह्याच्यामुळे काय होतं मित्रांनो, की जे लिंग गुणोत्तर आहे किंवा आपण त्याला जेंडर रेशो म्हणतो, तो खूप कमी कमी होत चालला आहे. आपण ते पुढे अभ्यासणारच आहोत. नंतर समाजातील स्त्रियांच्या वागणुकीवर बऱ्याचशा मर्यादा ह्या समाजाने, कुटुंबाने घालून दिलेल्या आहेत. बरोबर. नंतर मी मगाच सांगितलं की अनेक कुटुंबांमध्ये किंवा धर्मामध्ये स्त्रीला नोकरी करण्याची परवानगी नाही. आता पुढची समस्या बघूया, साक्षरता. स्वातंत्र्योत्तर काळात देखील भारतातील स्त्रियांना शिक्षणासाठी बऱ्याच समस्यांना, शिक्षण घेण्यासाठी बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते. बरोबर. काही कुटुंबांमध्ये तर मुलींचं शिक्षण एक गुन्हा मानला जातो. बरोबर. खेडेगावात जर तुम्ही गेलात, ग्रामीण भागात जर बघितलं तुम्ही, तर तेथे आईवडील मोलमजुरीला जातात आणि जी मोठी मुलगी असेल, मोठी असो लहान असो, ती मात्र घरचा स्वयंपाक वगैरे करणार, भावंडांकडे बघणार आणि लहान भावंडांना शाळेत सोडायला जाणार वगैरे वगैरे. बरोबर. तर बघा बाळांनो, साक्षरतेचं प्रमाण जे आहे भारतातलं, त्याच्यात सुद्धा स्त्रियांचं खूप कमी प्रमाण आहे. 2001च्या सेन्ससनुसार भारतातील साक्षरतेचं प्रमाण किती होतं? 65%. बरोबर. आणि त्याच्यामध्ये पुरुषांचं साक्षरतेचं प्रमाण किती होतं? 76%. आणि 2001नुसार महिलांचं किंवा स्त्रियांचं साक्षरतेचं प्रमाण फक्त 54% होतं. हे झालं 2001ची गोष्ट. आता आपण 2011चं सेन्सस बघूया. 2011च्या सेन्ससमध्ये ओव्हरऑल आकडा वाढलेला, साक्षरता वाढलेली. 2011च्या सेन्ससनुसार भारताचा साक्षरता दर किती होता बाळांनो? 74 पॉईंट समथिंग असा साक्षरता दर होता 2011मध्ये. त्याच्यामध्ये 84.14% साक्षरतेचा दर हा कोणाचा होता? पुरुषांचा, मेल्स. आणि 65.46 हा साक्षरतेचा दर कोणाचा होता? फिमेल्सचा, म्हणजे स्त्रियांचा. म्हणजे तुम्हाला एक लक्षात येईल की स्त्रियांचा साक्षरतेचा दर जो आहे तो पुरुषांच्या तुलनेने बराच कमी आहे. बरोबर. नंतर प्राथमिक व माध्यमिक शाळांमधला जरी आपण विचार केला, प्राथमिक शाळेत मुलींची संख्या बऱ्यापैकी असते, माध्यमिक शाळेत ती कमी होते. नंतर उच्च शिक्षणात तर मुलींची संख्या अजून कमी होते अशा पद्धतीने. बरं, मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व हे दुर्दैवाने पालकांनाही नसतं. बरोबर. तर अशा पद्धतीने मग साक्षरतेच्या बाबतीत सुद्धा स्त्रियांचं कमी प्रमाण आहे. नंतर तिसरी समस्या काय आहे की जी भारतातील स्त्रिया म्हणतो आपण भोगत असतात, ते म्हणजे स्त्रियांविरुद्धचा हिंसाचार. आपण आता मघाच त्याच्याविषयी सविस्तर बघितले, कशा पद्धतीने स्त्रियांवर हिंसाचार होतो, कशा पद्धतीने तिच्यावर अत्याचार होतो, घरात व घराबाहेरही. हुंडा, पहिली गोष्ट म्हणजे हुंडा, डावरी. मी मगाच तुम्हाला सांगितलं की हुंड्यावरून बऱ्याच स्त्रियांना, बऱ्याच सुनांना, नववधूंना एक तर त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केलं जातं किंवा त्यांना जाळून टाकलं जातं. हुंडाविरोधी कायदा जो आहे 1961मध्ये संमत झाला. त्यानंतरसुद्धा हुंड्यावरून जो काही छळवाद होतो स्त्रीचा, त्याच्यात एवढा फरक पडलेला नाही. अजूनही हुंडाबळीच्या नोंदी ज्या असतात त्या होतच असतात आणि त्याच्यातल्या बऱ्याचशा हुंडाबळीच्या नोंदी ज्या असतात बाळांनो, त्या होतच नाही. बरीचशी प्रकरणं आतल्यात दडपली जातात. त्याच्याविषयी ना मीडियाला सांगितलं जात नाही, इतरांना, किंबहुना बऱ्याचदा कुटुंबाची बदनामी होऊ नये म्हणूनसुद्धा स्त्रिया पुढे धसावत नाहीत तक्रारी करण्यास. बरोबर. नंतर पुढचं बलात्कार व लैंगिक अत्याचार. मगाच आपण
डिस्कस केलं त्याच्याविषयी. नंतर पुढची समस्या आहे की जी ग्रामीण भागातील स्त्री व शहरी भागातली स्त्री भोगत असते, ते म्हणजे ती नवऱ्याच्या हातचा सासू सासऱ्यांच्या हातचा मार खाणं. बऱ्याच कुटुंबांमध्ये बायकोला मारणं, बायकोची मारहाण करणं हा काही पुरुष मंडळी आपला जन्मसिद्ध हक्क समजतात. तर ही जी समस्या आहे बायकोला मारणं, ही फक्त ग्रामीण भागापुरतीच मर्यादित नाही मित्रांनो. शहरी भागातील स्त्रीला सुद्धा ह्या समस्येला सामोरे जावे लागते. नंतर पुढची समस्या आहे विधवांच्या समस्या. नंतर कामाच्या ठिकाणी होणाऱ्या समस्या किंवा कामाच्या ठिकाणी होणारा छळ, बरोबर. तर ते कशा पद्धतीने लैंगिक शोषण, मी मग सांगितलं तुम्हाला की लैंगिक शोषण जे आहे, मग ते स्त्री कामगार असो, क्लास 1 ऑफिसर असो, बरोबर. तर अशा पद्धतीने तिचा लैंगिक छळ हा कामाच्या ठिकाणी होत असतो. नंतर वेतनातील विषमता. बऱ्याचशा असंघटित क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया पण कामं करतात, किंबहुना पुरुषांपेक्षाही जास्त काम करतात, त्यांच्या शारीरिक क्षमतेपेक्षाही जास्त काम करतात. तरी देखील स्त्रियांना कमी पगार दिला जातो, पुरुषांपेक्षा कमी पगार दिला जातो. आपण जर भारतीय संविधानातील कलम 39 जर बघितलं तर कलम 39 मध्ये काय दिलेलं आहे, समान कामासाठी स्त्री पुरुषांना समान वेतन देण्यात यावे अशी तरतूद केलेली आहे घटनेच्या 39व्या कलमामध्ये. परंतु तरी देखील ह्या कलमात म्हणजे जे काही घटनेत सांगितलेलं आहे त्याला बगल दिली जाते, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. नंतर पदोन्नती. बऱ्याचशा क्षेत्रामध्ये स्त्रियांना पदोन्नती देणं हे पुरुषी अहंकाराला पटत नाही. नंतर मातृत्व, नंतर विभक्त कुटुंबातील समस्या, नंतर स्त्रियांचा राजकारणामध्ये असलेला मर्यादित सहभाग. आपण जर ग्रामपंचायती किंवा ह्याच्यात जर बघितलं तर भारतीय स्त्रीला किती टक्के आरक्षण आहे, 33%. ते सुद्धा पूर्ण आहे का ते बघा जरा. ओके. तर त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे हे की प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांचं प्रमाण जे आहे ते कमी आहे. स्त्रियांच्या समस्या स्त्रियांना माहीत असतात. जर ग्रामपंचायतीत किंवा लोकसभेत जर स्त्रियांचं प्रमाण जर जास्त राहिलं तर अर्थातच काय की त्या स्त्रियांच्या वतीने भांडू शकतील, बरोबर. स्त्रियांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्या स्त्रिया प्रयत्न करू शकतील. परंतु काय मित्रांनो की लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये स्त्रियांचंच प्रमाण कमी आहे. म्हणून स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणारं जे पाठबळ आहे ते बऱ्याचदा कमी पडतं, कुठेतरी कमी पडतं. आणि म्हणून की काय, स्त्रियांचा राजकारणातील सहभाग हा तसं पाहायला गेलं तर कमीच आहे, बरोबर. तर अशा पद्धतीने आपण स्त्रियांना कोणकोणत्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते त्याविषयी आपण थोडक्यात आढावा घेतला. आता आपण स्त्रीवर जे अत्याचार होतात किंवा हिंसाचार होतात त्याच्याविषयीची कारणे आणि परिणाम आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासू. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर. ठीक आहे.